नमस्कार, मी नाजुका आज परत एकदा स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आली आहे सायगॉनमध्ये। सायगॉन हे ॲक्च्युअलीचं जुनं नाव आहे, नवीन नाव आहे त्या सिटीचं हो ची मिन, जे व्हिएतनाममध्ये आहे। तर आम्ही तुम्हाला माझा रूम टूर देते। दिस इज मी। I got ready to go out. माझा आउटफिट तुम्ही बघितला असेल, नॉर्मल टी शर्ट वगैरे टाकलाय मी। बाहेर जायचंय, माझी कलीग वेट करते खाली, तर चला। फिरून वगैरे झाल्यानंतर थोडंफार रेस्टॉरंटमध्ये आलोय वेट। One hour later. Which color is better? What color? That one. Yeah, this one. Black, yes. Not that. But how I can clean? It's just it's just the. I have a new one. Yes, a new one, please. Do you think this is good color? Yeah, it looks nice. It can go with any cloth. Maybe I will check also the big one. No, I don't call it. Oh no, I mean. आम्ही एका लोकल मार्केटमध्ये आलो आहे, त्याचं नाव आहे बेनथान। ओके, सो सर्व काही आहे इथे, म्हणजे त्यांचं स्ट्रीट फूड झालं, त्यानंतर स्नॅक्स, सुवेनियर्स, बॅग्स, क्लोदिंग, एव्हरीथिंग यू विल गेट हिअर, फ्रॉम ज्वेलरी ॲज वेल। सगळं काही खूप स्वस्त आहे, फक्त तुमच्यामध्ये बार्गेनिंग स्किल्स असायला पाहिजे। काय बार्गेन करतात का हे लोक, बापरे, क्रेझी। इथे कॉफी बनवतात आणि ग्राइंड पण करतात, पॅकेजिंग पण इथंच होत आहे। इथे तुम्हाला इथे शॉप आहे। मॅग्नेट घेतलेत मी, 3 घेतले। आता कधी कधी फक्त यांच्यासाठीच मी ट्रॅव्हल करते बस। इथे रोड क्रॉस करणं म्हणजे एक मोठा टास्क आहे। दोन्ही साईडने इथे सर्वात जास्त बाईक्स आहेत, नाही का, म्हणजे 4 व्हीलर्स फार कमी दिसलेत मला आतापर्यंत तरी। 2 व्हीलर्स जर बघाल तर क्रेझी। कसं माहिती आहे का, नो मॅटर की इथे सिग्नल लागला असेल किंवा नसेल, गाड्या काही थांबत। मे बी यू कॅन चेक दॅट स्पॉट।
मला गाड्यांच्या मधून निघावं लागतं. After exploring the market, we come for the massage for the relaxation. फायनली वी केम बॅक. खाली म्हणजे हॉटेलच्याच जेमतेम खाली एक 7-11 स्टोअर आहे, तिथे पण गेलो आम्ही आल्यानंतर परत. ऑलमोस्ट मला 9 ते 9:30 वाजले येईपर्यंत. मला हे माहीत नव्हतं की जे बेंथन मार्केट आहे ते ऑलमोस्ट ते 8लाच क्लोज होतं मार्केट. सो ॲक्च्युली वी वेंट व्हेरी लेट. ऑलमोस्ट 4-5च्या नंतर आम्ही निघालो. त्यामुळे एवढा काही टाईम नाही मिळाला तिथे फिरायला वगैरे. फक्त काही मॅग्नेट्स घेतले. माझी कधी होती सोबत, तिने काही बॅग वगैरे तिला जे काही परचेस करायचं होतं ते घेतले. पण एक तर गोष्ट कळली की जर तुम्हाला त्या मार्केटमध्ये जायचं असेल तर तुम्हाला बार्गेनिंग स्किल्स असावी लागते, नाहीतर ते अव्वाच्या सव्वा भाव सांगतात. जर तुम्ही बार्गेनिंग नाही करू शकलं तर तुमचं या मार्केटमध्ये काहीच नाही होऊ शकत. तुम्ही खरेदी नाही करू शकत. ते जितके तुम्हाला जे किंमत सांगतील त्याची तुम्हाला डिरेक्टली अर्ध्या किमतीत तुम्हाला ते मागावं लागतं. तर मी तर बाकी काही नाही घेतलं. आणि ते झाल्यानंतर मसाज जे तर मॅन्डेटरी आहे एशियन कंट्रीमध्ये गेल्यानंतर. खूप रिलॅक्स वाटते. इट्स टाईम टू स्लीप नाव. ॲक्च्युली खूप तुटक व्हिडिओ झाला आहे कारण मी प्रॉपर शूट नाही करू शकले. मार्केटमध्ये पण त्या भरपूर गर्दी होती, त्यामुळे जिथे जिथे शक्य होईल तिथे मी व्हिडिओ क्लिप्स घ्यायचा ट्राय केलं आहे. पण जसा होईल तसा व्हिडिओ आता मी अपलोड करते. चला तर मग भेटूया परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला बाय.